संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज संपणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये आज अनेक महत्त्वाचे कायदेविषयक विषय नियोजित आहेत. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीवरील संसदीय स्थायी समितीचा अहवाल आज संसदेत मांडला जाईल. हा अहवाल कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि मार्गदर्शकांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे पर्यटनाच्या विकासावर केंद्रित असेल. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मानसिक आरोग्य सेवा आणि व्यवस्थापनाबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत माहिती देतील. शिवाय आज शुक्रवार असल्यानं दोन्ही सभागृहांमध्ये खासगी सदस्यांचे कामकाज पटलावर आहे. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विविध मंत्रालयांकडून प्रश्न विचारले जातील. शून्य तासादरम्यान सदस्य सार्वजनिक हिताचे मुद्दे उपस्थित करतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 मार्चपासून सुरू होईल आणि तो 2 एप्रिलपर्यंत चालेल.